या पवित्र ग्रंथाचा काळ 350 वर्षापूर्वीचा आहे. आज आमच्याकडे इतके कर्मकांड आहेत, इतकं ढोंग आहे आमच्याकडे, तर 350 वर्षापूर्वी हे कर्मकांड, हे ढोंग अधिक असेल का कमी असेल वाटते तुम्हाला? सावित्रीबाईंनी, सावित्री फुलेंनी, जोडप्यांनी त्या एवढं रात्रंदिवस कष्ट करून एवढी ही वातावरण शिक्षण क्षेत्रात सुजलाम सुफलाम बनवलंय असं आम्ही बोलतो, तर एवढी अंधश्रद्धा आहे. तरी पण आम्हाला वाटते का नाही नाही ते रुद्राक्ष मंत्र आहे तर नहीं नहीं आपका बच्चा अगर फेल होता है हमेशा तो बेल का पत्ता लीजिए और उसके पीछे शहद लगाइए और भावपूर्वक वो पिंड को लगाइए. अगर आपका बच्चा 10 साल भी फेल होता है तो पास हो जाएगा. पटते आपल्याला कोणी केलं नाही हा प्रयोग? काल परवा 10वीचा निकाल लागला ना, विचारा 10वीच्या आई वडिलांना मुलांच्या कोणी केले का प्रयोग? याचा अर्थ आता सुद्धा हे होता आणि ह्यात होता मला काय तर हे आहे आता सुद्धा. म्हणून मला काय वाटतं की आता हे आहे एवढं मोठं शिक्षणाचं क्षेत्र, ज्ञानेश्वरापासून, ज्ञानेश्वराला आद्य आपण बंडखोर म्हणतो बरं, कुसुमाग्रजांनी तर ज्ञानेश्वराला बडा बंडवाला म्हटलं, कारण संस्कृत ऐकायची परवानगी नव्हती, वाचणं तर पुढेच राहू द्या. त्या काळामध्ये सगळ्यांना संस्कृत खुली करून दिली, तरी किती मोठं बंड आहे. मग त्याची किंमत पण मोजावी लागली ना, राष्ट्र समाजाने खूप झाला. मग 350 वर्षापूर्वी फार चांगला असेल का आजच्या पेक्षा? तर स्पष्ट सांगतो की अत्यंत वाईट अवस्था असेल. ब्राह्मण, कोमटी आणि मारवाडी समाजामध्ये, मी कोमटी समाजातून येतो, मुलीचे आई वडील पैसे घ्यायला लागले, मुली विकलाले, पैसे विकूच लागले. याचा अर्थ तेच होते. मग 350 वर्षापूर्वीचा अभंग आहे तो, कन्या विक्रय जो करी. यावरून आपल्या या ठिकाणी असं समजायचे की आपण त्यावेळेस सुद्धा या अभंगाच्या माध्यमातून या संत साहित्यामधून समाज जागृती करण्याचे काम केले, प्रबोधनाचं काम केले. त्याला कोणी प्रबोधन म्हणो की अंधश्रद्धा निर्मूलन म्हणो, पण हे काम केलेलं संतांनी केलेलं आहे. आपल्याला अमान्य करता येणार नाही. तुम्ही देव माना की न माना. असे बरेच अभंग आहेत तुकाराम महाराजांचे, ते पुढे येणार आहे विषय. तुम्ही देव आहे म्हणा की नाही म्हणा, हा अभंग तुम्हाला मान्यच करावा लागेल. असे काय अभंग आहेत? देव नाही म्हणणाऱ्याला तो अभंग मान्य करावा लागेल. असे काय अभंग आहेत? मी नेहमी म्हणतो का, मी पार्श्वभूमी सांगतोय व्याख्याची. मी एक शिक्षक शाळेवर नोकरी केली काही दिवस. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी 4 वर्ग असायचे आणि शिक्षक मी एकटाच. पहिलीच्या मुलाला मी काय म्हणायचं, एक गोलगोटी का ह्याला उपयोग येते. त्या वह्या नव्हत्या, तिथे बरेचसे माजी शिक्षक आहेत. मग त्याला काढलं, आता पाठी करून काढ. एकीकडून काढलं, आता मागच्या बाजूला आहे का मला दुसरीच्या मुलाला शिकवायचं राहायचं. मग त्याला काय करायचं, त्याला हातच्याची, बिन हातच्याची बिरीला बघायचं. कुणाला? दुसरीच्या मुलाला. तिसरीच्याला हातच्याचा गुणाकार भागाकार द्यायचं. चौथीच्याला वर्गमूळ द्यायचं. आणि शिकवणारा मीच. पण काय शिकवत होतो? 4ही वर्गाला वेगवेगळा अभ्यासक्रम शिकवत होतो. हे मी का सांगतो उदाहरण? मी आम्ही हा सगळा अनुभव सर्वांनी घेतलेला आहे म्हणून हे उदाहरण सांगतो. तुकाराम महाराजांनी काय केलंय, जो बोंबलत फिरवला आहे गावात मुलांच्या घरी, त्याला म्हणतात तुकाराम महाराजाला मंदिरात गेले कशाला बोंबलत फिरत. जो मंदिरात आलाय त्याला झोप नको रे, कीर्तन चालू असताना मध्ये कोणी बोल नको रे. पहिल्याला म्हणत नाही तसं, त्याला आधी कसं करून ये. मग जो लक्षपूर्वक ऐकतो त्याला म्हणते अरे देव समजून घे रे, एवढं अवघड नाही, जे करंजले गांजले आहे त्यात काही अवघड नाही, देव समजून गेलं. आणि त्याला देव समजून घेतला, त्याला म्हणतो अरे देव हो रे, तू देव, तू देवच आहेस, तूच आहेस देव. तर देव समजून घेतो आपण. लक्षात असू द्या, ज्याला देव समजलाय तो देव बाहेर शोधत फिरत नाही. लक्षात असू वाक्य, ज्याला देव समजलाय तो देव बाहेर शोधत नाही, कारण प्रत्येकाला माहित आहे की देव आपणच आहोत. मी स्वतःला असं समजतो की मी बुद्धाच्या वाटेने जाणारा एक वाटसरू आहे. हा जरूर माझ्या पुढं 10,000 किलोमीटर पुढे बुद्ध निघून गेले, पण मी कोणत्या वाटेने चाललोय? बुद्ध ज्या वाटेने गेले त्या वाटेने चालायचा आपला आत्मान वाटला पाहिजे की नाही? तसं संत साहित्याचं देखील आहे ना. म्हणून तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिलं शाळेचं. तुकाराम महाराजांच्या खास अभंग लिहिला, अधिकार कैसा करू उपदेश. ज्याचा जसा अधिकार आहे तसा आम्ही त्याला उपदेश करू. तुम्ही पाहिलं असाल आपल्या इथं नीट ज्या माणसाला उभारता येत नाही, पॅरालिसिस झाले, ते माणसं मी पाहिले सप्त्यामध्ये ते विना घेऊन उभारतात भिंतीच्या कडेला. बघा बरं, वारकरी संप्रदायाचा मुद्दा
मुद्दाम सांगायला मोठे, पण खरं सांगतो तुम्हाला वारकरी संप्रदायाबरोबर हिंदू धर्माचं काय म्हणून आम्ही कॉम्बिनेशन लावतो मला समजत नाही. वारकरी संप्रदायाचा जेवढा आपल्याकडे इतिहास उपलब्ध आहे त्या उपलब्ध इतिहासामध्ये नेहमी अधून मधून मुस्लिम संत दिसून येतो मध्ये. अगदी ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला ते सजन कसाही दिसतोच की मध्ये, शेख मोहम्मद दिसतोच की मध्ये. मग जात कशी लावायची आपण, कोणत्या जातीचे संत नव्हते त्याचं उदाहरण मी कीर्तनात देत असतो, इथं पूर्ण वेळ येणार नाही आणि सगळ्याला माहित आहे. मग सजन कसाही हा खाटीक होता, तो काही साबुदाण्याचा व्यापारी नव्हता, तो मांसच विकत होता हो. तरी पण आमचा वारकरी संप्रदाय मांस खायला परवानगी देत नाही. याचा अर्थ एखाद्याच्या घरात मांस शिजत असेल तर त्याच्या घराला हल्ला पण करा म्हणत नाही. का तर सजन कसाही आमचा संत असू शकतो. अगदी वेशीची मुलगी कानोपाता ही संत असू शकते. सगळे इतिहास तुम्हाला माहिती आहे म्हणून थोडा थोडा उल्लेख करायला यायचा. हे असं वारकरी संप्रदाय आहे. तुम्हाला माहित असेल एकनाथ महाराजांचे गुरु एका जनार्दन स्वामी. आणि मग जनार्दन स्वामीचे गुरु कोण होते? औरंगाबादहून ज्यावेळेस आपण वेरूळच्या लेणीकडे निघतो, आता बऱ्यापैकी ते पाहिले, आता दीपक परसुकरांच्या खर्चानेच आम्ही गेलेलो आहोत, त्यामुळे आता ते काही हरकतच नाही सांगायला. तर आपण ज्या वेळेस वेरूळला जात असताना दौलताबादच्या किल्ल्याकडे वळतो डावीकडे, ते डावीकडे न वळता जर उजवीकडे वळला तर चांद बोधले महाराजांचा तिथं संस्थान आहे. आता सुद्धा गेल्या 10-20 वर्षापूर्वीपर्यंत तिथं भजन कीर्तन व्हायचे, सुफी संत होऊन गेले. ते जनार्दन स्वामीचे गुरु, त्याला लक्षात असू द्या, हे मी पुराव्यासकट बोलतोय. आता कुठला धर्म लावणार आहोत आपण? म्हणून तुकाराम महाराजांनी धर्माची व्याख्या कशी केली पुढे पाहणार आहोत. परंतु वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी अशी आहे की कुणीतरी त्याला हिंदू धर्म म्हणावं. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माझे वडील कीर्तनकार होते, मी कीर्तनकार आहे. मला शिक्षक असताना असं वाटायचं की मला फळ्याजवळ किंवा मुलांमध्ये मरण यावं, आलं नाही. आता वाटतं की कीर्तन करताना आपल्याला मरण यावं. मरण आलं ताजुद्दीन बाबाला. तुम्ही युट्यूबवर सगळ्यांनी पाहिले. ताजुद्दीन बाबा हिंदू का मुस्लिम? मग आमचा पांडुरंग पावला कुणाला? तमिळनाडूला अगोदर पाव का ताजुद्दीन महाराजला अगोदर पाव? याचा अर्थ भक्ती महत्वाची आहे, तुमच्या कामावरची श्रद्धा महत्वाची आहे. इथं सगळ्याशी येते आर्य अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे. कोणी स्वतः फार मोठं समजू नये किंवा कोणी तुच्छही समजू नये. अगदी महाग आहे, महाग आहे, ढोर आहे, चांबार आहे, माळी आहे, वारीक आहे म्हणजे न्हावी आहे, सोनार आहे. किती जाती सांगाय तुम्हाला? एक महाराचं घर, त्याच्या घरचे सगळेच संत साहित्य. एक शिंप्याचं घर, त्याचे मुलगा एक अभंग करतो, सून पण अभंग करते, त्याची दासी पण अभंग करते. हा आमचा इतिहास आहे संत साहित्याचा. म्हणून पार्श्वभूमी सांगताना मला या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. दुसरं आहे, सती प्रथा चालू होती. सतीचे आता सुद्धा मंदिर आहे, तिथं आमच्या महिला जाऊन पूजा करतात. त्यांना पाहायचं नसतं सती, पण पूजा करतात. दुसरं आहे चातुर्वर्ण्य. चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य होती. आम्ही आता सुद्धा जात बघून मतदान करतो. जाऊ द्या, जास्त उद्याच काढून ते जास्त भर देणार नाही, पण जात बघून जातच नाही आमच्या. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं आणखी आहे, पण त्याच्यावर सुद्धा उल्लेख आहे. ते पुढे मी सांगणार आहे एक विषय घेऊन. कर्मकांडावर फार प्रहार केले. तुकाराम महाराजांनी जेवढा प्रहार केला कर्मकांडावर, त्याच्या अगोदर नामदेव महाराज आणि एकनाथ महाराजांनी केला. पण एवढं कठोर शब्द तुकाराम महाराजांनी त्या दोघांनी वापरले नाही. कारण बघा, तुकाराम महाराज 150 वर्ष अगोदर एकनाथ महाराज जवळपास, आणि त्याच्या 2-250 वर्ष अगोदर ज्ञानेश्वर महाराज. पहिला प्रयोग ज्यांचा आहे ना, बघा बरं लक्षात असतं, फार कठीण असते. मला फक्त आठवतंय फॉस्फरसचा शोध लागला आणि मग आगपेटीचा शोध लागला फॉस्फरसच्या सहाय्याने. तुम्हाला आठवत असेल, आपण 4थी-5वीला शिकले. पहिली जी आगपेटी होती ती आगपेटी खिशात ठेवल्यावरच पेटायची, घासून एकमेकात. पुन्हा मग ते बाहेर पट्टी आली, ते घासलं तरच पेटायला लागली. याचा अर्थ पहिली जी आगपेटी होती खिशामध्ये पेटणारी, ती चूक होती म्हणायचे का तुम्हाला? नाही म्हणता येणार महाराज. दुसरी जी आगपेटीचा शोध लागला त्याला कारणीभूत पहिली आगपेटी होती. आपण ब्रुनोचं उदाहरण देतो. ब्रुनोला चाळलं गेलं जिवंतपणे, चाळलं गेलं बांधून. पाक सूर्य वर आला का नाही, बघ सूर्य मावळा गेला. त्याला सांगितलं, अरे नाही रे, सूर्य थांबलाय, पृथ्वी फिरायला लागली, बघ म्हणून मार देऊन जाळलं. पण सांगतो तुम्हाला,
त्याच्या अगोदर हजारो वर्षापूर्वीपर्यंत पृथ्वी स्थिर आहे, सूर्य फिरतो, हे तत्व असल्यामुळेच हा स्वर लागला की नाही, एक मान्य करावं. पहिली आरंभ बिंदू मध्ये खूप चुका असतात, यावर मान्य करावं, मोठ्या मनानं मान्य करावं. समाज उभं सुधरत नाही. आज या इथपर्यंत आपला समाज आला, याचा अर्थ चुका करत चुकत शिकत इथपर्यंत आलो ना आपण. अगदी आपण काही फार वयस्कर माणसं नाही, पण 60 वर्षाचा मानाचा आमच्या इकडे 10 लोकांना माहित आहे. वाईट अवस्था होती. मी मोठा मुले केला टेकनासंग झोपलेला, ते उदाहरण उदगीरचं उदाहरण टेकनासोबत झोपायला लागायचं. सांगायचा उद्देश असा की माणूस हा प्राणी प्रगतिशील आहे, तो चुकतो जरूर, पण त्या चुकांमधून शिकतो. म्हणून गरज ही शोधाची जननी जशी विज्ञानामध्ये आहे, तसेच अध्यात्मामध्ये सुद्धा आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा आम्ही जसं जसं आम्हाला दररोजच्या संसारिक जीवनामध्ये अडचणी येतात, त्यावर अध्यात्माच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावर उपाय शोधत असतो. असं करत नाही कोणी की आता अभ्यास करायची गरज नाही, फक्त पेराच्या पानाला मागच्या बाजूला मन लावायचं नाही, असं कोणी सांगत. सांगितलं तरी आपण विश्वास पण ठेवत नाही. किंवा ते रुद्राक्ष आणायला जायचं, कुठे लांब इथून जीप करून जायचं, तिथं तुरपड द्यायचं, त्याच्या घराच्या घरी 4-5 माणसं मरायचे नाही. आमच्या ज्याला देव कळाला तो असं नाही करणार. तुझं आहे तुझं पाशी, पण इथून जागा चुकलास. ह्याच्यात फार मोठी क्रांती बसवेश्वरांनी केली आहे. बसवेश्वराच्या त्याच्यापैकी कुणी केली मी नक्की सांगू शकत नाही, पण शैवाने फार मोठी क्रांती केली. ती म्हणजे महादेव त्याला अर्पण करून टाकला. यासोबत राहू दे महादेव, त्यांच्या गळ्यातच महादेवाचं पिंड आहे, तरी पुन्हा पिंड जायची काय गरज आहे? त्याला काय म्हणून महादेव शोधावा, हा त्याच्या मागचं आध्यात्मिक विज्ञान आहे असं म्हणूया आपण. तर असं एक आहे. दुसरं आहे भाषा त्यावेळेसची वेगळी आहे, आपली वेगळी आहे. उदाहरणार्थ नीच हा शब्द वापरतो आपण. नीच हे बघ पूर्वपीठिका सांगतोय, नीच हा शब्द आपण अधम या अर्थानं वापरतो आता. पण तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये नीच हा शब्द वाया गेलेला अशा अर्थानं नाही. नीच म्हणजे लहान, लहानपण देगा देवा असाही अभंग आहे. आणि नीच पण बळवे देवा न चले कोणाचाही हेवा. इथं नीच पण म्हणजे अधम कसा होईल बरं? नीच पण बळवे देवा म्हणतात तुकाराम महाराज. तर असा आहे. किंवा उदास हा शब्द आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उदास म्हणजे काय? उदास म्हणजे आम्ही नाराज समजतो. नाही मित्र, उदासची भूमिका तुम्ही आम्ही सुद्धा जगतो, पण त्या भूमिकेकडे आपण लक्ष देऊन पाहत नाही. माझा आवाज वाढलाय का? नाही, बरोबर आहे ना? चालेल, बरोबर आहे. म्हणजे आवाज जर वाढला तर ते कर्कशपणा येतो. 2 आरसे आहेत नाही समोर, म्हणून त्यांच्याकडे बघत बोलतो इकडे तिकडे. हा, तर मी सांगत होतो तुम्हाला की उदास हा शब्द. दुसरा आहे का बघा, भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारणी. या दोन्ही ठिकाणी जे उदास शब्दाचा अर्थ आहे तो आपण जगतो. कसं जगतो बघ माहिती का? तुमच्याकडे प्रत्येककडे मोटरसायकल तरी आहे, सायकल तर आहे, कार तर काहीतरी आहे की आहे ना? मग त्या वस्तूकडे ज्या नजरेनं आपण पाहतो त्याला उदास मध्ये लक्षात असू द्या. एखाद्या पेट्रोल पंपावर जर भेसळ पेट्रोल मिळत असेल तर त्या पेट्रोल पंपाला माझी गाडी मी नेत नाही. पण ती जर गाडी नेहमी बिघडायला लागली तर ती गाडी मी शांत चित्तानं सेकंड हँड म्हणून विकायला काढतो किंवा वजनावर सुद्धा विकतो. उदास याचा अर्थ काळजी घ्यायची. बघा बरं, तुम्हाला पडते का? काळजी घ्यायची पण जीव अडकवायचा नाही. कळालं ना? आपण मोटरसायकलची काळजी घेतो, काय रडतो आपण विकताना. नाही नाही बाबा मोरकी का, आमचे शेतकरी रडतो बाहेरच्या बाजारात. नाही ना मी तुम्हाला बैल घेऊन जा, आपण मोरकी ना काम म्हणते. मोरकी कोणाला नाही तर ते अडकत ना तिथं. पण आपण अडकतो का? नाही अडकत. आता काय नाही, आता नवीन मॉडेल निघाले, चांगलं मॉडेल आहे. म्हणजे मोबाईलची तीच बॉ, मोटरसायकलची तीच अवस्था आहे. मग मी हे का सांगतो उदाहरण घेऊन? उदास या शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही जगतो. पण भानगड काय झाली की त्या उदासचा अर्थ आम्ही असा आता काय काढलाय अर्थ, असं का उदास बसला? तो अर्थ नाही 350 वर्षापूर्वी. उदास याचा अर्थ त्याच्यामध्ये न अडकत. जसं आता विवेकानंदांनी एक कर्मयोगाचं फार छान उदाहरण दिले. पहिल्यांदा बाळपणाला मुलगी येते, पहिलं करीन म्हणतो आपण त्यावेळेस
टेन्शन जास्त त्या नर्सला असतंय का त्या आईला असतंय? आईला असतंय. मग सुखरूप बाळात पण कोण करते? आई करते का नर्स करते? मग पहिलं बाळ कोण करून जाताना नर्स रडते का आई रडते? आई रडते ना. ही कर्मयोगाचा आदर्श. आईला उदाहरण कर्मयोगाचं, ते नर्स हे आदर्श उदाहरण आहे कर्मयोगाचं. ती पूर्ण काळजी घेते, शास्त्रशुद्ध पद्धतीनं बाळात पण करते, पण जाताना ती रडत नाही. आई फक्त हालच्या बाहेरच थांबते. बच्चा का बच्ची हुआ म्हणून ऐकायला, बाळ सुखरूप आहे, बांधे सुखरूप आहे ऐकायला ती फक्त थांबते. बाकी तिचा काही सहभाग नसतो. तिच्या अगोदर चांगलं खाऊ घालत असेल ते बघते. परंतु उदास या शब्दाचा अर्थ मला कर्मयोगामध्ये सापडतो. तर ती उदास वृत्ती आपली कुठं असावी? देहाविषयी असावी. देहाचं सगळ्यांना ज्ञान असावं की हे देह एक दिवस आपल्याला, आता कानाला हे एवढं सामान लावून जरी बोलत असतो तरी मी परत अहमदपूरला जाईल याची बिलकुल गॅरंटी नाही. घाबरू नका बरं, सावकाशाने सांगायचा उद्देश तो उदास दृष्टिकोन. हे आध्यात्मिक रूपात सांगा तुम्हाला, हे शरीर पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे आणि ते पंचमहाभूतामध्येच विलीन होणार आहे हे कळणं शरीराला, याला म्हणायचं शरीराविषयी तो उदास आहे. एखाद्याला तुझी उद्या बघतो म्हणते माणूस. काही काम शेतकरी तर सोयाबीनचे रास उद्या बघतो म्हणते. त्याला काय माहिती 12,000 4,000 येणार आहे. ते 12,000 धमकी देते आणि पुन्हा 4,000 म्हणजे इथं तुमचा उदास आहे. म्हणून तुम्हाला मोटरसायकलचं कारचं उदाहरण दिलं. तसाच नीच हा शब्द सुद्धा तसाच आहे. तर ही उदास वृत्ती, मग तुकाराम महाराज म्हणतात ही उदास वृत्ती आपल्या घरी सुद्धा आपली असली पाहिजे, तर आपण दीर्घायुषी जगत असतो. मी आता सरांच्या घरी गेलो होतो, तो वडिलांची प्रकृती पाहून मी आश्चर्यचकित झालो. मला माहित आहे तितके रड आपल्याला काढणं होणार नाही, पण तिथंच मी सांगितलं सर ह्याचं श्रेय तुमच्या वडिलांना नाही. म्हातारपणचं दीर्घायुष्याचं श्रेय मनसुरकर सर बघा बरोबर म्हणतोय का मी? इथंच राईट करा नाही तर रॉंग करा. इथंच फुल्ली मारा, म्हणजे पुढे काही म्हणणार नाही मी, दुसरा काय करणार. म्हातारपणचं दीर्घायुष्याचं श्रेय त्या म्हाताऱ्याला कमी आहे. 10% देऊ, 10 ते 20%. पण बाकीचं श्रेय, सगळं श्रेय त्या मुलाला सुनेला आहे. काय म्हणाय तुमचं? त्याच्या त्या मुलाला आणि सुनेला आहे दीर्घायुष्याचं श्रेय, त्याला नाही तर काय दिलं तर खाते. सुन जर म्हणाला नाही हो क्वार्टवर संडास बोलायला थोडं 2-3 दिवसाला एकदा जेव्हा बोलत पडल्यावर काय करणार तुम्ही? जाऊन त्या स्वयंपाक किचन रूम मध्ये जाणार का तुम्ही? चला पडत असा. तर हा उदास दृष्टिकोन आपला असला पाहिजे. उदास याचा अर्थ नाराज हा नाही. अध्यात्मामध्ये उदास याचा अर्थ काळजी करणे पण मध्ये न अडकणे याचा अर्थ उदास. समजलं? ही पार्श्वभूमी दुसरी महत्वाची आहे. दुसरा एक विषयाचा आहे की आमचं जे संत साहित्य आहे ते संत साहित्य हे सर किती आणखी अर्धा तास आहे. तर संत साहित्य हे प्रबोधनासाठी साहित्य आहे. आमच्या गाडीवर मी लिहिलंय मागच्या बाजूला, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावूचे. नामदेव महाराज हा बघा, नामदेव महाराज या कीर्तन परंपरेतले आद्य कीर्तनकार. तसे आद्य कीर्तनकार नारद मुनी आहे, पण आता जी कीर्तन परंपरा आहे त्या कीर्तन परंपरेतले नामदेव महाराज आद्य कीर्तनकार आहेत. इथं सांगून टाकतो, इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम हा कीर्तन नाही, कॉमेडी आहे. अभंगावर आधारित कॉमेडी म्हणा, संत साहित्यावर आधारित कॉमेडी कार्यक्रम म्हणा. तो कीर्तनाचा कार्यक्रम नाही. त्यांना 40,000 द्या, 50 द्या, 1 लाख काय आता आमचं. पण मी सांगतो की तो कीर्तनाचा कार्यक्रम नाही. जनाबाईंनी, नामदेव महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी संहिता रचली आहे त्या संहितेमध्ये तो ते कीर्तनच पसंत नाही. फक्त आपण असं म्हणू शकतो, वा काय कालचं कीर्तन झालं, बाबा इतकं हसतो आम्ही. काय सांगितले म्हणजे खूप हसविले. कोणत्या अभंगावर कीर्तन केले? अभंग कोणता होता की बोललोय मजा आली. तर हे आहे आमचं. तसं नाही आमच्या कीर्तन परंपरेत. आमच्या कीर्तन परंपरेमध्ये कीर्तन ऐकणारा माणूस कोणत्या अभंगावर कीर्तन केले सांगू शकतो का? पहिल्यांदा महाराज अभंग घेतो, पुन्हा चाल म्हणणारा घेतो, मध्ये मध्ये प्रमाण येतात, पुन्हा शेवटी महाराज अभंग घेतात. आणि त्या प्रत्येक जसं मन लावून एखादा साने गुरुचा विद्यार्थी मन लावून कविता शिकवत होता, तसं तो महाराज अगदी अंतःकरणापासून तो अभंग आमच्या गळी उतरवत असतो. म्हणून ती कीर्तन परंपरा आहे. असो
दुसरं आहे की मग प्रबोधन करतो म्हणजे नेमकं काय करतो आमचा कीर्तनकार? बघा बरं, कीर्तनकार प्रबोधन करतो. प्रबोधन या शब्दाचा साधा सोपा उपाय, साधा सोपा अर्थ आहे की आजच्या काळातल्या आमच्या ज्या काही राष्ट्रीय समस्या आहेत, राष्ट्रीय आणि सामाजिक समस्या आहेत, त्या समस्येचा उकल करतो तो. त्याचं स्वरूपही सांगतो आणि त्याच्यावर उपाय पण सांगतो. तो प्रबोधन हा आमच्या. तुम्हाला आठवत असेल की मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि घरोघर संडास मागायची मोहीम चालू होती. आमचे महाराज लोक त्यावेळेस कीर्तनामधून संडास बांधा म्हणून सांगत होते. या दोन महाराज पुन्हा दोन प्रकार आहेत, तसे 10-12 प्रकार आहेत, पण इथं पुन्हा दोन प्रकार. बघा, आमच्या लहानपणी घरी खात होते आणि बाहेर संडास जात होते. आता नवीनच प्रकार निघालाय म्हणजे बाहेर खावा आणि घरी संडास करा. मी टीका केली. पण सांगा, हे असं म्हणणारे कीर्तनकार प्रबोधनकार म्हणता येईल का त्यांना? नाही म्हणता येणार ना. पण प्रबोधन या कीर्तनामधून होतं म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हटलं. दुसरं असं आहे की मध्ये मध्ये ते आणीबाणीच्या काळामध्ये लेकरांबद्दल सुरू झालं. अरे किती लेकर असावेत, किती लेकरांची आपण काळजी घेऊ शकतो. त्यावेळेस आमच्या कीर्तनकारांनी रामदासाचं उदाहरण दिलं. लेकरे उदंड झाली, तिने लक्ष्मी पळून गेली. काय केलं त्यावेळेस कीर्तन ऐकलं. हे कीर्तनाचे विषय आता सुद्धा महाराज लोक वृक्षारोपणावर बोलत आहेत. बघा तुम्हाला गाडी लावताना सावली पाहायची आहे ना, मग जून मध्ये झाडं लावा ना. काय बिघडलं हे कोण सांगते? की हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलं झाडं लावू नये. किंवा वने रचावी, असं फार सुंदर श्लोक आहे रामदास स्वामींचा सुद्धा. तुकारामांच्या अभंग सुद्धा आहे वृक्षारोपणाबद्दल. तर सांगायचा उद्देश की प्रबोधन याचा अर्थ असा होतो की आमच्या सामाजिक जीवनामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये ज्या अनिष्ट प्रथा परंपरा घुसडतात, आम्हाला दुःखदायी घडतात, त्याच्यावर उपाय महाराज लोक किंवा संत लोक आपल्या संत साहित्यातून सांगत असतात. तो प्रबोधन असा असतो. जाती धर्माच्या नावावर भांडणं नकोत, याच्यावर सुद्धा खूप अभंग आहेत. दुसरं शेतकरी आत्महत्या भांडण आहे, अभंग आहेत महाराज. खरं सांगू तुम्हाला, कानातली गोष्ट सांगू तुम्हाला, कानातली गोष्ट स्पीकर म्हणून सांगायची. त्या कीर्तन म्हणते तर सांगायचं म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे घ्यावे का नाही याचा तुकारामाचा अभंग आहे. बघा, मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे घेऊन त्याला मतदान करावं का याच्यावर एक अभंग आहे तुकारामाचा. किती वर्षापूर्वी? 350 वर्षापूर्वी. त्यावेळेस मतदान होतं का? लोकशाही होती का? नाही. त्यावेळेस राजेशाही होती, सरंजामशाही होती. पण तुकाराम महाराजांचं साहित्यच असं आहे की आताच नाही 350 आणि 3,500 वर्षाला जरी काढलो, अगदी मोबाईलचा वापर कसा करावा त्याच्यावर सुद्धा हा भाग आहे. तो त्याच्यात मोबाईल हा शब्द नसेल, परंतु अति केल्यानंतर काय होतं त्याचा फळ त्याचा आहे, त्याचा उल्लेख आहे. म्हणून काल सुसंगत विचार तुम्हाला घेता येतात. तुम्ही कधीही गाथा काढ त्याच्यामध्ये तुम्हाला. म्हणून आम्ही म्हणतो गाथ्याबद्दल गैरसमज कधी होतात, कुणाचे होतात, ज्यांनी गाथा कधी वाचलीच नाही. आमच्यासारखा एखादा अर्धावट शहाणा येतो महाराज आणि तो कीर्तनामधून काहीतरी चमत्काराबद्दल बोलायला लागतो. खरं सांगतो तुम्हाला, आम्ही गेल्याच महिन्यांमध्ये आळंदीमध्ये एक प्रयोग घेतला. आळंदीमध्ये की एका माणसाला जुन्या वारकऱ्याला उभा करायचं, त्याला म्हणायचं महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातले चमत्कार सांगा. तर पटकन रेडा बोलला, भिन चालवली, पटपट सांगायचा. पुन्हा दुसरा प्रश्न विचारायचा, आता महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावे सांगा. ज्ञानेश्वरी लिहिली, हे तुम्हाला विचारू नाही, मला माहिती आहे तुम्हाला सगळं माहिती. मी उदगीर लावले ना भाषण करायला. हरिपाटिक लिहिला, ते चांगदेव पासष्टी त्या अमृतानुभव ह्याला माहितच नाही. का माहित नाही? या लोकांची चूक नाही. आमच्यासाठी जे महाराज लोक आहेत त्या महाराजांनी चमत्कार सांगितले. गाथा वर कशी तरंगून आली याचं एक तास विवेचन केलं महाराज. आणि गाथा का पुढे गेली खाऊ मागला ती कधी काय? बरोबर ना? सांगायला पाहिजे, महाराजांनी सांगायला पाहिजे होते कधी. पुन्हा तर तुम्ही ऐकलं का? सांगा गाथा का पुढे कारण म्हणून सांगितलंय कोणत्या महाराजांनी. मग जमीवाला कडवायला तोडावं लागते मग ते. पुन्हा मग त्या गावात पुन्हा कीर्तन घेऊन जमीवारचं का ती गाथा का पुढे सांगतो तो. आपल्याला ते नको आहे. आपल्याला कसं पाहिजे? साक्षात इंद्रायणी माता समोर आली, हातावर ग्रंथ घेऊन, आणि ती पुढे उभं राहिली आणि मग तुकाराम महाराजांनी आपलं पोषण सोडलं. किती मजा येते बस ऐकायला सुद्धा. आणि आम्ही म्हणजे सांगणार तो जगनाडे मामा, संताजी जगनाडे मामा, त्यांना जेवढे पाठ होते गेल्याचा माणूस, त्याला पाठ असलेले पूर्ण अभंग लिहिले आणि बाकी गावगाव फिरून पुन्हा अभंग जमा केले. आणि ती गाथा आत्ताची
देहूला गाथा आहे ती संत जगनाडे मामाच्या हस्ताक्षरात लक्षात असू दे. हे सांगितलं मला सांग कुणाची गैरसोय काय मला का सांगण्यामध्ये असं सांगितल्याबद्दल आम्हाला प्रवेश नाही. म्हणून तुकारामाने त्या काळात म्हटले वेदाचा तो अर्थ आम्हासीची ठावा येरानी व्हावा भार माथा. मी माझ्या जन्मावर जर वेदावर अधिकार सांगत असेल, मी माझ्या जातीनं जर वेदावर अधिकार सांगत असेल तर तो चूक आहे बेट्या. तुझ्या घरी वेद असतील तुम्ही जीवन पण ठेवला असता पण त्याच्यावर बोलण्याचा अधिकार हा मलाच आहे. का तर पूर्ण त्या पुढच्या अभंगामध्ये त्याचा उल्लेख केलाय. पूर्ण अभंग सांगायचा मुद्दा असा आहे की आपली पार्श्वभूमी सांगायला मी गाथ्याची पार्श्वभूमी अशी आहे. मग हे आपल्या मनात पक्क क्लिअर झालं सांगा तुम्हाला आम्हाला गाथा वाचून किंवा ज्ञानेश्वर वाचून आम्हाला देव भेटावं वाटते. गाथा वाचल्यावर आम्हाला देव भेटावं. काही लोकांना असं वाटतं की गाथा पूर्ण वाचली की आम्हाला नातवास थोडं बघायला मिळावं. काही लोकांना ज्ञानेश्वरीचं एक पारायण झालं की गाथा ज्ञानेश्वरी. लक्षात असू द्या गाथा आणि ज्ञानेश्वरी. मी चैतन्य महाराजचं वाक्य सांगायला मी गेले 4 महिने चैतन्य महाराज सोबत होतो गेले वर्षी पंढरपूरमध्ये त्यांच्या मठामध्ये. म्हणून सांगतो त्यांचं वाक्य त्यांचं म्हणून सांगावं म्हणजे काही आपल्या अंगावर येणार नाही काही साईड इफेक्ट झाले समजा. चैतन्य महाराजचं असं वाक्य आहे बघा तुम्ही ऐकलं असाल तरी. चैतन्य महाराज असं म्हणतात की गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचून देव भेटतो का असलेला देव कळतो. बरोबर शांततेने विचार करा. आपल्यामध्ये अगोदरच असलेला देव कळतो का नवीनच कुठला तर देव भेटतो. नाही आपणच देव स्वरूप आहोत आणि आपण जर चांगले काम करतो ते देव स्वरूपच असतो. आपण जेव्हा समय धुरा खेटू हाणतो नांगर तेव्हा मात्र आपण देव नसतो. देवच असतो पण आपल्याला तो राक्षस जागा असतो त्यावेळेस खरं म्हणजे सांगायचा उद्देश. तर असं हे गाथ्याची पूर्वपीठिका अशी आहे. म्हणून दुसरा एक भाग असा आहे की तुकाराम महाराजांना रंगवताना एक अशा पद्धतीने रंगवलं की तुकाराम महाराज म्हणजे भोळा भाबडा माणूस व्यवहारात बाद झालेला असं म्हणण्याचे आपल्याला असं म्हणता येणार नाही का बरं. इतिहासातले जर पुरावे पाहिले तर शेतकऱ्याला पहिली कर्जमाफी देणारा संत म्हणजे तुकाराम महाराज. असं का म्हणू नये बरं. तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये त्याच्या घरी जे गहाण खत होते ना ते कर्ज खत ते भाऊ आला मग तू पुढे मला माझं कसं भाऊ तिने म्हणजे मग तू एक घ्यायचा मी एक घेतो. भावाचा हिस्सा अर्धे कागद त्याला दिले अर्धे स्वतःकडे घेतले. एक कागद त्या इंद्रायणीच्या डोहात सोडून दिला. पण त्याच्या अगोदर माहिती आहे का 8 दिवस काय झालं होतं. 8 दिवस त्याच्या अगोदर तुकाराम महाराज देहूवरून निघून गेले होते. भालचंद्र डोंगरावर आताही गुहा आहे तिथंच थांबले तरी चिंतन केलं हे आपण रॉंग साइड चाललो वाहन या मार्गाने सुख मिळणार नाही. आणि मग 8 ही इकडे शोधायला लागले कुठं 8 संतांना कळालं की अरे जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. बघा की मी मन लावून का बोलतोय त्याला कदम सर कारणीभूत आहे. कदम सर म्हटले असते मला की तुमचं मानधन तरी सर तुम्ही तुमच्या बोलण्यावरून ठरवलं जाईल. म्हणले असते मला सुद्धा तुमचं मानधन तुम्ही जर चांगलं बोललो तर चांगलं मानधन मिळूया आणि तुम्ही आमच्या माणसाला जर बोर करू तर मग काय पेट्रोल कुठे देऊ. कदम सर मला लक्ष लागलं असतं का बरं व्याख्यानामध्ये आपलं व्याख्यान बरोबर होणार आहे का. आता पेट्रोल कुठे पैसे घेऊन ह्या गड्यांना आधी जाहीर करून टाकलं मला वाटलं 1 रुपया मिळणार नाही. भेटला का नाही विषय आले तो विषय येईल का आता पुन्हा माझ्या डोक्यामध्ये. तसं मी मुद्दाम उदाहरण द्यायला सर कदम सरला प्रसिद्धी द्यावं पुन्हा त्यांनी पेन्शन नंतर निवडणुकीला उभारावं मी प्रचार करावा असलं काही नाही. पण सांगायचं उद्देश की आपण जसं मोकळे होत जाऊ तसं काय झालं. रुस्तुम आचलखामची कादंबरी आहे. रुस्तुम आचलखामची कादंबरी गावकी नावाची तुम्ही वाचला असाल. त्या गावकीमध्ये झाडाला कळालं की वादळ उद्या येऊन आपल्याला नेस्त नाबूद करणार आहे. बघा लक्षपूर्वक काय मला एक गेला होती कादंबरी. झाडाला कळालं की दुसऱ्या दिवशी वादळ येणार आहे ते आपल्याला नेस्त नाबूद करणार आहे. झाडाने काय केलं माहिती का सगळ्या भांड्या सोडून दिल्या आपल्या आणि सरळ सोड खांब उभा आहे. तुमचं काय मत आहे. झाड पडलं असं वाटतं का तुम्हाला नुसता खांब उभारल्या नाही पडला मला
हे उदाहरण कर्मयोगाचं उदाहरण लक्षात असू द्या. हे उदाहरण पुस्तून काचलं खामने जरी साहित्यामध्ये दिलं असलं तर ते कर्मयोगाचं उदाहरण आहे. तसंच उदाहरण तुकाराम महाराजांनी दिले आहे. आम्हाला बऱ्याचदा असं वाटतं आळशी लोकांना, ठेविले अनंते तैशीची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. याचा अर्थ हा अभंग आळशी माणसासाठी लिहिला आहे का आळशी माणसासाठी लिहिला आहे? लक्षात असू द्या. 3 उदाहरण आहेत या बाबतीत. बरोबर. एकनाथ महाराजांची पत्नी अत्यंत हुशार होती. एकनाथ महाराजाबरोबर ती आध्यात्मिक चर्चा करायची, षडदर्शनावर चर्चा करायची. माझ्याकडे लिखित पुरावा आहे. तर एकनाथ महाराज म्हणायचे, देवा तुझी किती कृपा आहे बरं, मला माझ्या घरीच आध्यात्मिक चर्चा करायला मिळते. नरसिंह मेहताची बायको प्रेमळ होती पण ती लवकरच वाढली. लक्ष करू काय करा तुम्ही, तुमच्यापैकी एखादा जरी आळस दिला तरी थांबतो, विठ्ठल विठ्ठल घेतो मला काय. तर नरसिंह मेहताची बायको हुशार होती, जीव लावणारी होती, संसाराची काळजी घेणारी होती, पण लवकर वाढली. नरसिंह मेहताने काय म्हणा, बरं झालं देवा, मी बायकोच्या प्रेमात फार अडकलो होतो, आता काय नाही, आता मला पूर्ण वेळ तुझ्यासाठी वेळ देत आहे. आणि त्याचं उलट उदाहरण तुकाराम महाराजांचं आहे. बरे झाले देवा देईल कर्कशा. देवा बरं झालं हे कर्कश बायको मिळाली म्हणून. कर्कशा नव्हती बरं कर्कटे, पण आपल्या कर्कशा बायका असं लिहिलं असेल का सांगते ते. ती तर तुकाराम महाराज अशी जेवतच नव्हती, पण आपल्यासाठी उदाहरण दिले. आपल्यासाठी म्हणजे आपण दंडावर यावं, म्हणजे जास्त मन लागू नाही संसारामध्ये. तुकाराम महाराज बरं झालं देवा ती बाई कर्कशा भेटली ते, नाहीतर मी तिथंच गुरफट तुमलेला असतो आणि तुझी आठवण पण आली नसती. ह्याला म्हणते ठेवी द्या. बघा, एकनाथ महाराजांचं उदाहरण दिलं तुम्हाला, नरसिंह मेहताचं उदाहरण दिलं आणि तुकाराम महाराज. म्हणजे ठेविले अनंते या शब्दाचा अर्थ असा असतो, म्हणजे मी अभ्यास न करताच जीवन उभा राहायचं आणि मग माझं बघू तिथे काय देव काय विचारते ते बघू. अरे होमवर्क करावं लागेल कधी काही. सरांना म्हणलो सर तुम्ही आराम करा, मी पॉइंट काढतो म्हणलो. सर आराम केले, मी पॉइंट काढलो आणि अजून वाढलो. म्हणजेच असाध्य ते साध्य करीता सायास. कारण अभ्यास तुकाराम म्हणे की पुन्हा पुन्हा आपल्या या प्रवचनामध्ये येणार आहे. खरं तर तुम्हाला पाठच व्हायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे मित्र, चमत्काराचे फायदे. थोडे चमत्कार सांगितले तुम्हाला, चमत्कार रंगवून सांगितले जातात, पण तोटा असा होतो तुम्हाला सांगितलेला की चमत्कार जर आम्ही संतांच्या, चमत्कार हे संतांच्या चढला का पुन्हा आणखी नाही चालतं. चमत्कार हा संतांच्या चरित्राचा एक भाग आहे म्हणून सांगा, बरोबर, एक भाग थोड्या वेळात. पण तेच रंगवून जर तुम्ही 2-2 तास सांगायला लागला तर सामान्य माणसं हे त्या चमत्कारात अडकतात आणि संतांनी सांगितलेल्या विचारापासून दूर जातात. त्याचे पुढे तुम्हाला उदाहरण येणार आहे त्याचे. पण घडतं असं की ज्ञानेश्वर महाराज म्हणल्याबरोबर 2 ते हाल्या एक दिसतंय. तिकडे पश्चिम महाराज हाल्या म्हणल्यावर काही करणार त्यांना ते रेडाच म्हणावा, हाल्या दिसते. त्याची तर समाधी आपल्याला गावाला तिथे मध्ये लागते कुठे, कोणतं गाव हाल्या समजा. आणि असं सांगितलं आम्हाला एका तर ते हाल्या सोबत राहायला म्हणते. काय खाल्ला असायच्या बरोबर हाल्या विचारायच्या बाजूला लागले राहायला आमची. दुसरा ते भिंत सरकली. आधीच आमच्या गावात समाज भिंतीचे भांडणं, हे भिंत सरकवलेलं आहे का नक्कीच आहे काही. सांगायचा उद्देश असा की आम्हाला इतकं रंगवून सांगितलं गेलं. पण मला नवल वाटतं या उदगीरसारख्या शहरामध्ये जिथं संत साहित्याचा अभ्यास होतो तिथे यज्ञ होता. यज्ञ आमच्या कोणत्याच संताला यज्ञ मान्य नाही. त्याची पुढे उदाहरण येणार आहे. एकाही संतांनी यज्ञाचा पुरस्कार केला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये यज्ञाचा पुरस्कार केलाय तो संस्कृत मधल्या श्लोकाचा अर्थ आहे, तो ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं यज्ञाबाबत काय ते पुढे सांगतो तुम्हाला. तर अशी एक ही भूमिका आहे. मला वाटतं तुमच्या चेहऱ्याकडे बघत बोलत असल्यामुळं आणखी सहज तुम्ही अर्धा पाऊण तास सहन कराल असं वाटतंय मला. यज्ञाबद्दल यज्ञाचा विषय निघाला म्हणून सांगतो. यज्ञाला संतांना यज्ञ मान्य नाही. ते तूप जाळणं, तेल जाळिले तूप जाळिले असं वेगळा अभंग आहे. पण त्याच्या अगोदर सांगतो तुम्हाला 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हरिपाठात सांगितलं, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. काय अर्थ होतो ह्याचा अर्थ? यज्ञ करा होतो का करू नका होतो? यज्ञ करू नका असं आता कोणी सांगावं? जर यज्ञ ज्ञानेश्वर महाराजांना यज्ञ करू नका असं म्हटले, समजा असं मी म्हटलं तर बाई नास्तिक आहे बघा मला, आणि ज्ञानेश्वर महाराज नास्तिक का? ज्ञानेश्वर महाराजांनी तर त्रास दिला की नास्तिक आहे, हा धर्मपूर्व निघालाय.
तुकारामाला तेच सांगितलं, पण खरं तर या लोकांनी सांगितलं आपल्याला. दुसरं एक उदाहरण दिलं होतं, योग याग वृत्तदेव ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझा. अरे ह्याच्यापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे बाबा. म्हणजे कसं आहे बघा, देवाचं नाव सुद्धा का दिलं मला वाटतं असं, सुद्धा एखाद्या लेकराला आपल्या रामत लेकरू आहे रामत, आणि त्यानं हातात चाकू धरलाय, मुठीकडून नाही धाराकडून धरलाय. मग तुम्ही हातला इसकाटून घेता का दुसरी शक्कल होता काय करता? इसकाटून घेता चिरते हात चिरते. मग आपण काय करतो, त्याचं आवडतं खेळणं मग खेळणं दाखवल्याबरोबर ते बालक ते चाकू टाकून देतो, ते खेळण्यावर पडतो. आणि मग हे मातेचा असा नियम आहे ना, तुम्ही सगळ्या माता ते सगळा अनुभव आहे तुम्हाला. तसं संतांनी हे चाकू टाकून देण्यासाठी, हे कर्मकांड रूपी चाकू टाकून देण्यासाठी, आमच्या संसारातलं दुःख सुख कमी करणारे या हे मार्ग कमी करणार काढून टाकण्यासाठी संतांनी त्याला नामस्मरणाचा उपयोग. ह्याच्याशिवाय तुझं उद्धार नाही हे पुन्हा पुन्हा सांगितलं. त्याच्यावर खूप सविस्तर आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून सांगता येईल. कधी योग आला तर किंवा तुकाराम महाराजांनी सांगितलं, राम म्हणे वाट चाली यज्ञ पावला पावली. अरे तू चालताना देवाचं नाव घे रे, राम राम म्हणत वाट चाल, तुझ्या प्रत्येक पावला पण एका एका यज्ञाचं पुण्य मिळेल तुला. त्याचा अर्थ यज्ञ करा म्हटलं तुकाराम महाराजांनी का नको म्हटलं हे आपला आपण समजायचं. आम्ही आमच्या लेकरांना तूप मिळत नाही आणि ते हत्तीच्या सोंडाईच्या धारेत कसं टाकायचं आणि ते असं आपण विचार करायचा. ते कदाचित त्याच्यामुळे त्रास झाला असेल या कारणापैकी. दुसरं एक महत्वाचं मला वाटतं की आम्ही शिक्षक म्हणून भूमिका बजावत असताना वर्गामध्ये आम्ही शिकवताना जलचक्र शिकवतो. आम्ही लक्षात असू, जलचक्र शिकवतो. समुद्राच्या पाण्याची वाफ होतात, तिथे ढग होतात, मग ते डोंगराला अडतात, तिथे पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा नदी वाट पाणी येतं, पुन्हा समुद्राला येतं. लक्षात असू द्या, ज्या दिवशी आमचा शिक्षक हे जलचक्र शिकवतो ना, त्या दिवशी त्या लेकरांच्या डोक्यातून यज्ञ बाजूला काढत असतो. फार मोठी क्रांती आहे ती. आपल्याला वाटतंय ना काय जलचक्र शिकवायला, नाही बाबा नो, जलचक्र शिकवणं म्हणजे नुसतं जलचक्र नाही, ते त्याच्या डोक्यात त्याला विचारा पुन्हा, पाऊस जलचक्रामुळे पडतो का यज्ञामुळे पडतो? गुरुजीचाही यज्ञाला काय सांगता येत नाही, त्याला दोन्ही जमतं. कुठं लेकरू सांगणार नाही नाही जलचक्रामुळे पाऊस पडतो पाहिजे, मोसमी वाऱ्यामुळे पाऊस वगैरे, मोसमी वाऱ्यामुळे पाऊस म्हणजे सांगत शिकलेला विद्यार्थी. तर हे म्हणजे हे का सांगतोय मी, तर यज्ञाचं हे कारण नाही, यज्ञामुळे पाऊस पडतो हे आधी डोक्यात आपण काढून टाकला पाहिजे. त्याला संत साहित्याचा एवढा आधार आहे. दुसरा एक विषय घेतला होता मी भूतबाधा. काय भूताच्या कथा आहेत आमच्या इकडे, अरे बाप, मी नेहमी भूताबद्दल मी पण बोलतो, भूताबद्दल खूप किस्से आहेत त्याचे, पण आपल्याला आता गाठाकडे जायचे म्हणून सांगतो की भूताबद्दल दोनदा उल्लेख केला तुकाराम महाराजांनी. पहिलं पंढरपूरच्या विठोबाला भूत म्हटलं. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी, जो गेला तो नाही आला पडतो. हे एक वाक्य. आता बघा याचा अर्थ भूत मान्य आहे का देव मान्य आहे या अभंगामध्ये? देव मान्य. दुसरा एक अभंग आहे, तुमच्या गळ्यात माळ आहे, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, तर तुम्हाला भूतबाधा होणारच नाही. भूतबाधा माघरी हे तो आश्चर्यकारी, असं आश्चर्य कधीच घडणार नाही आपल्याला. त्याचा अर्थ. पण दुसरी भाग अशी आहे की आपण सुद्धा म्हणतो मनी वसेते स्वप्ने दिसे, म्हणजे आमच्या मनामध्ये जर देव असेल तर त्या रात्रीच्या अंधारातल्या त्या स्वरूपामध्ये आम्हाला देव दिसेल. पण आमच्या मनात म्हणजे तोंडात देव आहे पण मनात कुठं देव आहे? म्हणून आम्हाला ते झुडूप काय दिसतंय, ते भूत दिसतंय. खरं तर तो काय दिसला, अरे माझा पंढरपूरचा विठोबा इथं अंधारात येऊन उभा असं वाटावं कधी कुठे माळ करायला. त्याला बी वाटणार त्यानं बायकोमध्ये तेलच्या कडे खाऊ दे, मला कापू दे. आता ह्याची माळ किती श्रेष्ठ आहे की त्याचं मन किती पवित्र आहे ते मला माहित नाही. किंवा मी आंबेडकरांचा भक्त आहे समजा, मला वाटावं ते अरे आंबेडकरच आहे, तुला बुद्ध वाटावं ते, तुला पंडितराव नेहरू वाटावं, आणखी तुला काय काय 5-50 नावं गेलं ते वाटत नाही आम्हाला. पण आमचा देवापेक्षा जास्त भरोसा कुणावर आहे? भूतावर आहे. ह्याला प्रमाण एवढं पुरेसं. देवावर आम्ही देव मानतो, बरं देव मानत नाही असं नाही, पण भीतीनं मानतो, प्रेमानं मानायला पाहिजे. आता बघा की देवाचं दर्शन घ्यायला जाताना चप्पल किती काळजीपूर्वक ठेवतो बरं आपण. बरं चप्पल काळजीपूर्वक ठेवतो, बरं झालं, काय हरकत नाही. आल्यानंतर चप्पल जर गेली चोरीला, त्या दिवशी आपली देवावरची भक्ती वाढते का कमी होते? आपली बरं लोकांची का तू बुद्धी सुचली म्हणावं, त्या देवावर म्हणल्यामुळे आली आळंदीला, आणि आळंदीला जास्त प्रमाण आहे त्याचं.
म्हणजे गेल्या आठवड्यात गेलो होतो सांगितलं, बदलून आलो आम्ही चप्पल तिथे. तर त्याचा अर्थ असा होतो की माझ्या अंतकरणात देव नाही. म्हणून चैतन्य महाराज म्हणतात, भगवानो शोधू नका कुठं, तुम्ही अवश्य ऐका प्रवचन. आणखी आपल्या इथे ठेवतात कधी कधी कीर्तन प्रवचन असतात, त्यांनी सांगतात की अरे देव शोधायच्या बाहेरच पडून म्हणतात, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला त्या देव मिळेल. असा एक आहे. दुसरं असंच आहे बुद्धबाध्य म्हणजे हे म्हणायचं मध्ये की तुकाराम महाराजांनी एक साधं उदाहरण सांगतो. त्या बेलाच्या निमित्तानं, बेल पानाच्या निमित्तानं आपण जनाबाईचं कॅलेंडर बघत होतो. आपण आता काढण्यात गेले ते कॅलेंडर, पण पुढे आमच्या घरी एक कॅलेंडर होतं. जनाबाई दळत आहे आणि पलीकडून देवानं तिला हात धरलाय त्याचा खुंट्याला आणि दोघं मिळून दळत आहेत असा अर्थ साधा येतो. मला असं कॅलेंडर पाहिजे होतं की देव एकटाच दळत आहे आणि पलीकडे बोलल्यावर जनाबाई गाढ झोपल्या, घुरघुस होती, घोडवाल्या जनाबाई. काय नसेल पण चित्र हे असं कधीच घडलं नाही. कारण देव तुम्हाला काम करू लागतो की काम करून देतो? काय मत आहे? देव म्हणा, शक्ती म्हणा, देव काय? खरं सांगा, मी आयन्स मध्ये काम करतो. भानगड अशी आहे, एखादा देव आहे म्हणायचं, एखादा म्हणजे देव देव काही नाही, एक शक्ती आहे म्हणायची. खरं सांगता दोन्ही वाक्याचं एक सांगतो. ही कोणती शक्ती आहे. बरोबर 7 जूनला मृग निघतो, 14 जानेवारीला संक्रांत येते, बरोबर त्या नियमाप्रमाणे ही शक्ती आहे कोणती. कोणी म्हणायचं देव मान्य नसणार, देव मान्य असणार. माय आता संक्रांत आहे, त्याला तिळ कुठं आहे बघा, गुळ कुठं आहे बघा, हळदीचं काय नियोजन होते. तर एवढा बाकी काही फरक नाही. मला आणखी पूर्ण एवढ्या वयामध्ये मला नास्तिक माणूस भेटलाच नाही. देव ह्या म्हणजे नामाला विरोध असेल, पण देव ह्या संकल्पनेला कुणाचाही विरोध नाही. फक्त जे कारण झाले गाजले हे आपण नास्तिकासाठी लागू पडतो आणि आस्तिकासाठी लागू पडतो. म्हणून तुकाराम महाराज फार सुंदर मार्ग काढला पाहिजे. असू द्या, अगोदर इकडे येतो, अगोदर तो जनाबाईच्या त्या दळण्याकडे येतो. देव दळू लागतो, देव मेलेले ढोर ओढू लागतो, हे की नाही. देव गौरे वेचू लागतो, गौरे वेचू लागतो का वेचून देतो? वेचू लागतो. याचा अर्थ आपण प्रयत्न करायचं त्याला. आणि आम्हाला धडा होता 6वीला सर, आता तुम्ही मध्ये बेस्ट सिनियर आहात, तुम्हाला पता करायची, ट्रस्ट टू द गॉड अँड डू द राईट. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, योग्य ते करा. बस त्या पद्धतीने आपण जर काम करत राहिलो तर तो देव मान्यच आहे, सगळ्यांनाच मान्य. तर त्या पद्धतीनं प्रयत्नवादी असलं पाहिजे. म्हणून होता आमचा नावायचं. आणखी त्याच्यामध्ये पुढचा केस सांगतो, कर्मयोगाचा अत्यंत आदर्श उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ते म्हणजे सावतामाळ्याचं. सावतामाळ्याचं गाव साधारणपणे 9 ते 10 किलोमीटर असेल पंढरपूरहून आरणगाव. त्यातील 11 किलोमीटर असेल, बरोबर आहे की मॅडम? आपण दिल्लीत गेलेली माणसं. तर सावतामाळी पंढरपूरला नाही गेला कधी. आता सुद्धा आमच्या दिंड्या पंढरपूरहून त्या आरणगाव गेल्या. ते मला तुझी गरज असली तरी ये, मला वेळ नाही. जसं त्या वीट फेकली ना पांडुरंगानं, तसं सांगितलं सावतामाळ्यानं, सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी मिठा, ही माझी मिठाबाई. म्हणून किस्सा सांगतो एक आणि पुढे जातो. एका कबीराला प्रश्न विचारला एकाने. कबीर शेणे विणायचा आणि ते असं बाजारच्या जागी जाऊन विकायचा. कबीराचे शेले पूर्ण विकल्याशिवाय बाकीच्या लोकांचे शेले विकले जायचे नाही, बरोबर. मग कबीराला म्हटलं एकानं, अरे तुझे शेले कसं अगोदर विकतात, आमचे का शेले अगोदर विकत नाही? कबीरानं दिलेलं उदाहरण इथं बसलेल्या सर्वांना लागू पडतं. बघा तुम्हाला पटतंय का? नाही पटलं तर पुन्हा आणखी 5 मिनिटं आपण बोलत बसणार आहोत. त्यावेळेस मला सांगा, कबीरानं असं उदाहरण दिलं त्यावेळेस की तुम्ही गिरायकासाठी शेले विकता, मी माझ्या देवासाठी शेला विकतो. शिक्षक सुद्धा 2 प्रकारचे आहेत. मी अभ्यासक्रम संपवतो, मी माझ्या गोरगरिबाच्या लेकाला शिकवतो. बघा बरं, शेले कोणतं लागू पडते? मी माझ्या समोर बसलेल्या गोरगरिबाच्या लेकाला शिकवतो म्हणणं आणि मी अभ्यासक्रम संपवतो असं म्हणणं. अभ्यासक्रम संपवण्याला खूप पुरस्कार मिळतात, ते मान्य करावं लागते. ते गोरगरिबाच्या लेकरायचं, त्यांच्या मायावरती बजेट स्थापन करायचं, त्यांना कथा सांगायला लावायचं, 14 सैनिकांना पुरस्कार देतो म्हणायचं, हे बसत नाही तिकडे सर. येड्या लोकांचं काम आहे, म्हणून आम्ही तिकडे येतो. तर हा कर्मयोग आहे. तो कर्मयोग आपल्याला कर्मयोग समजला, ईश्वराचं स्वरूप समजलं. ईश्वराचं स्वरूप आणखी वेगळं आहे, ते पुन्हा सांगतो तुम्हाला. दुसरं आहे तीर्थयात्राच्या बाबतीत. तीर्थयात्रा सुद्धा तुम्हाला पर्यटन म्हणून अवश्य करा, पण असं जगात कुठलंच तीर्थ नाही जे की स्नान केल्यामुळं
तुमचं जुनं पाप धुवून निघेल आणि दुसऱ्या दिवशीपासून नवीन पाप करायला परवानगी मिळेल. असं कुठलंच तीर्थ नाही जगामध्ये. आविर्भाव झालं, समाय धुरा आणलेलं मिटलं, जावच्या लेकराला दूध देताना साय पडणार नाही याची काळजी घेऊन देताना दूध मिटलं, पाप झालेलं. समय धुऱ्याचं म्हणलं, मताच्या दिवशी पैसे घेतलेले मिटलं, काम आता आंघोळ झाली, बस तर पुढचे काम करा. असं कुठलं तीर्थ जगात नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुमच्या गावात, तुमच्या परिसरामध्ये, गल्लीमध्ये एखादा तर सज्जन माणूस असतो कधी. बघा कशी व्याख्या कशी आहे सज्जन माणसाची. आपण बोलत बोलत एखाद्याला देव माणूस म्हणतो. बघा कधी बोलताना नाही, ते कदम सर म्हणजे देव माणूस बरं, तो जास्त प्रचार करावा लागतो. खरंच तुम्ही पुढे निवडणुकीला तर मग नाही नाही ते माणूस देव माणूस आहे. बरं खरं सांगतो तुम्हाला, एखाद्याला आपण अंतकरणापासून म्हणतो का, असं नाटकाला म्हणतो कधी कुणाला म्हणता नाटक करून देव माणूस नाही म्हणत आपण. बाकी म्हणतो चाय पण नाही, खोटं खोटं म्हणून, पण देव माणूस ही पदवी आपण विनाकारण कुणाला देत नाही. माझा तर अनुभव आहे, मी तर म्हणत नाही तुम्हाला. तर एखाद्याला आपण जेव्हा देव माणूस म्हणतो त्यावेळेस त्याचा देवाला पाहून देव माणूस म्हणतो का त्याचं आचरण पाहून देव माणूस म्हणतो. मग मला सांगा देवाऱ्याचा संबंध कुठं येतो? दुसरा एक उदाहरण आहे. एक महिला महादेवाची पूजा करते, ती एक बेलाचं पान टाकते आणि आपल्या कामाला लागते, ती साधा भक्त महादेवाचं. दुसरी एक महिला आहे, तिने मुनिमाला सांगते 1 लाख बेलाची पाने घेऊन ये. किती? 1 लाख. मग ते प्रत्येक वेळेस देवाचं नाव 1 लाख वेळेस टाकते. मग महादेवाला कोणता भक्त आवडतो? ते एक पान टाकून काम करायला गेलेला आवडतो का सुनाला राबून राबून सासूने 1 लाख पान टाकायची? विचार करा बरं. हे कर्मयोगाचं उदाहरण आहे म्हटलं. कर्मयोगाचं खरं उदाहरण हेच आहे. आम्हाला कधी कधी वाटतं तुम्ही तुमचं पोरग ते 10,000च्या फीस मध्ये टाकला, माझं पोरग 60,000 फीस आपल्या शाळेत टाकला, म्हणजे ह्याचा ग्रुप पालक का आणि ती येडं का 10,000 शाळेत किंवा स्वतःच घरी शिकवणार. हेच तिकडे सगळीकडे लागू पडतात. बरं म्हणून मुद्दाम हे उदाहरण घेतलं मी. तर हे असा प्रकार आहे तीर्थाचा. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळले वरी वरी. तू फक्त काटाड धुतलास वरच्या वरी. आता तर त्या चंद्रभागेमध्ये कोणी स्नान बी करणार नाही. आधीच वासुला कडला गेल्या इतकं घाण पाणी झालेले. आम्ही पीत होतो लहानपणी, चूळ भरत होतो, आंघोळ करत होतो. आता केल्यानंतर 8 दिवस आला वाटायला अंग खासते. याचा अर्थ तुम्ही कमी प्रतीचे भक्त आता असा होत नाही. कर्मकांडाच्या माध्यमातून या, आमचं काही मत नाही, थोडी दवाखान्यात ते ठेवा. परंतु कर्मयोगाचं मूळ स्वरूप हे असं आहे. म्हणून म्हणजे तू तीर्थाच्या ठिकाणी आंघोळ केला. त्याच्या पुढचं उदाहरण सांग का, थोडं बघा बरं, जातीवर घेऊ नका, पण उल्लेख तुकाराम महाराज केलाय. आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाली धनी. सिंहस्थ पर्वणी म्हणजे नाशिकची 12 वर्षाला येते ना, ती सिंहस्थ पर्वणी म्हणजे तुमचं पाप पीप काही होत नाही. न्हाव्याचं आणि भटाच्या कमाईचं ते साधन आहे. मला सांगा, मी आता उदाहरण घ्यायला भ्यायलोय. दीपक परसुकर माझ्या पाठीशी खंबीर असून मी, मला माहित आहे दीपक परसुकर असं म्हणले म्हणणार ते ब्राह्मण असून मी, तरी पण भ्यायलोय मी. 350 वर्षापूर्वी लिहिताना काय हिंमत लागली त्या ग्रस्ताची, आणि ते पुण्यापासून जवळ. कसं असं लिहिल्यावर कसं बुडणार नाही, पण मार खावा लागेल का नाही, आणि मार खाल्ला तर कारणीभूत ही आहे. म्हणून हे सांगायचं होतं मला. दुसरं एक आहे अंगात येणं. काय अंगात येतंय, काय ते स्वच्छता त्या अंगात आलेल्या पाहिजे. किती दिवसाला कांबळ करते की, किती दिवस वेणी घालत नाही की, सेंट मारते जवळ गेल्याबरोबर, आणि तिच्या अंगात येते. तुकारामाने फार टीका केल्यावर अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे. अरे तुमच्या अंगात देव आला ना, मग ह्या निवडणुकीत मोदीच्या जागी माझं पोरग पंतप्रधान झालं पाहिजे असं म्हणा ना. तुला काय अवघड आहे, तुझ्या अंगात देव आलाय ना. असं नाही होत. म्हणून मला मुद्दाम त्या बेलाच्या पानाचं उदाहरण दिलं की अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे. हे कुणाचं वाक्य आहे? तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी अंगात येण्यावर. काय अंगात यावं, अंगात येऊन काय केलं करते हे लोक. अंगात आलेल्या बाईनं कधी दररोज शाळेला लेकरं पाठवा असं तुम्ही ऐकलं का? सांगा. दररोज शाळेला लेकरं पाठवा, त्याशिवाय तुमचं कल्याण होणार नाही, शिक्षणाशिवाय क्रांती नाही. हिच्या अंगात सावित्रीबाई कधीच येत नाही. यावं की सावित्रीबाई यावं कधी, बरं सरस्वती तर यावं, ज्ञानेश्वर महाराज तर यावं. कुठलं
कोण येतंय की अंगात मागतंय काय? कोंबडं कापा, बकरे कापा, 11 वाऱ्या करा, 2 भाग जावे लागते तिथे सुद्धा 10 वाऱ्या नाही, 2 भाग जाते ना 10. विषम संख्या वापरे 11 वाऱ्या करा, 13 वाऱ्या करा. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे ऐसे मायेचे माविंद, त्यापाशी गोविंद नाही म्हटलं नाही, त्यापाशी गोविंद नाही नाही 2दा म्हटलं. लक्षात असं म्हणजे खात्रीनं सांगतो की इथं देव नाही. म्हणून अंगात आलेल्या माणसाच्या जर पाया पडत असाल तर तोही दगडा दाविती नैवेद्य असं एकनाथ महाराज फार सुंदर अभंग आहे. दगडानं दगडाच्या पाया पडायचे, दोन्ही दगडच म्हटलंय एकनाथ महाराजांनी. असं हे खूप रंगवून सांगण्याचा प्रकार आम्ही कीर्तनामध्ये फार मजा आणतो अंगात येण्याबद्दल, कारण तो आमचा विषयच असतो ते मूळ. परंतु दुसरं एक उदाहरण दिलं की त्या महिलाच्या त्याला शक्तीचे उपासक म्हणतात. शाक्त हा शब्द आहे, शक्तीच्या उपासकाला शाक्त असं म्हणतात आमच्या अध्यात्मामध्ये. आणि तुकाराम महाराजांनी शाक्तवर असा अभंग लिहिला, शाक्त गधडा ये देशी तेथे राशी पापाच्या. हे मी म्हटलंय का अंगात येणं सोंग आहे म्हणून? तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं की अंगात येणं हे चूक आहे, मूर्खपणा आहे, गाढवपणा आहे. गधडा महाराजांनी अभंगात वापरलेला आहे, यातला एकही शब्द माझा नाही. असा एक स्वरूप आहे. दुसरं असंच एक उदाहरण आहे नवसाच्या बाबतीतलं सुद्धा. काय नवस करावं, देवाला काय म्हणावं? मला म्हणजे असं आहे की नवस काय करावं. त्या मला कालपूर ऐकायला आलं की युगांडा नावाचा देश आहे आपल्या इथं. बघा आहेत 60 वर्षापूर्वी 60-70 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये 20-25 गोसावी यायची. गोसावी आता नाही तेवढे, आता कमी झाले, काही दिवसात संपत्ती सुद्धा. ते गोसावी कुठून व्हायचे? अरे ती माणसं 40-50 एकरचे मालक राहायचे गोसावी. ते त्याच्या गावाकडे भावाभात शेती राहायची. पण लेकरं मरवल्यामुळं महिला नवस करायच्या की पहिलं लेकरू दत्ताला देते आणि त्याच्या जीवनाचा तिथून वनवास सुरू व्हायचा. ते कुणाच्या घरी झोपत नव्हते, पारावर झोपायचे, पावसाळा असो उन्हाळा असो. मग आम्ही विचारायचो, आमचे वडील विचारायचे किती जण आहात? हा शब्द नव्हता. महाराज किती मूर्ती आहेत? ईश्वराची मूर्ती नाही, किती मूर्ती आहात असं विचारलं जायचं. बहुतेक त्यांचं नाव बघूनच माता सरांचं नाव ठेवलं असेल कदाचित. त्या मूर्ती बघून तुमचं नाव ठेवलं असेल, काय सांगता येत. तर ते असं मूर्ती विचारलं जायचं किती मूर्ती आहे. तर ही प्रथा नवसाच्या बाबतीतली ही बंद पडली का? ते व्यवहार आला आता कोणती युगांडामध्ये आता सुद्धा जर लेकरं मरत असतील तर पहिल्या वाचलेल्या लेकरांचा बळी दिला जातो. आईचं काय काळजी होत असेल बघा. त्यांना ठेवा, आई हे फक्त नातं नाही तर आई हा धर्म आहे. हिंदू मुस्लिम हे धर्म नसून ते संप्रदाय आहे. आई आणि मुलामध्ये जे प्रेमाचं नातं आहे त्याला धर्म म्हणतात. मग ती गाय नावाची आई असो, अगदी नालीत खेळणारी डुक्कर असो, पाणी तिचं आपल्या त्या आईचं आपल्या लेकरावर तेवढंच प्रेम असतं. मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय की मांजराच्या मागे लागलेली कोंबडी पाहिली मी पिल्लाच्या रक्षणासाठी, स्वतःचा जीव धोक्यात घालून. हा धर्म आहे, हा मातेचा धर्म आहे. मग सांगा बरं, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला हिंदू धर्म सांगितला का यौद्धाचा धर्म सांगितला? श्रीकृष्णांनी अर्जुनाला तू योद्धा आहेस, तू क्षत्रिय आहेस आणि हा क्षत्रियाचा धर्म हे सांगितलंय. तू हिंदू आहेस. आपल्या लोकांना तसं नसतंय, आपण काही सांगितलं नाही का? तो धर्म आहे, योद्धा हा धर्म आहे, शिक्षक पेशा हा धर्म आहे. सर हे संप्रदाय आहे, त्याला आम्ही धर्म म्हणतो. म्हणजे ते धर्म आहे त्याचा उल्लेखच करत नाही, म्हणजे संप्रदाय त्याला आम्ही धर्म म्हणतो. हे 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धानं सांगून ठेवले त्रिपिटिकेमध्ये. धर्माची मूळ व्याख्या अशी आहे, धर्म कशाला म्हणावं सांगितलेलं आहे म्हणून ते जाऊन. आणि बौद्ध आम्हाला वर्ज नाही. बौद्धावर तुकाराम महाराज खूप अभंग आहेत, कधीतरी कीर्तनामध्ये सांगेल. अगदी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये गणपतीचं वर्णन करताना बौद्ध मत खंडित असं बुद्धाचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायात केला बौद्ध मताचा. आणखी पण मुक्ताबाईच्या अभंगात आहे, जनाबाईच्या अभंगात आहे, ते पुन्हा कधीतरी निवांत वेळी सांगूया. पण हे संप्रदाय आणि धर्म याच्यातला फरक आत्ताच आपल्याला कळायला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की मी प्रवचन किंवा भाषण द्यायला येतो तो तम्यवाला वेगळा असला पाहिजे आणि प्रवचन देऊन जातानाचा तम्यवाला वेगळा असला पाहिजे. तुमचं काय मत आहे? वैचारिक म्हणतोय मी. असाच राहील मी काय गोरा होणार नाही जाताना, असाच राहील. ते आमच्या जातीचं की आहे, आमचं पावर आहे, आमची
सांगायचा उद्देश असा की मी नसायला पाहिजे तो जाताना, बरोबर आहे का? मला पटकन मी येताना जो होत होता मी वाटत जाता, मग हे जर नियम मला लागू असेल तर तुम्हाला लागू नाही होय. आपल्या सगळ्याला लागू असला पाहिजे. मी येताना जो होतो पायऱ्या चढताना तो मी जाताना नसायला पाहिजे. जर सकारात्मक बदल घेऊनच आम्हाला इथं जायला पाहिजे, याचा उद्देश आहे. दुसरं एक होतं की भोंदूगिरीचं तर अफाट पीक आता एवढं आहे, त्यावेळेस तर किती लोकांच्या अंगात येत असत. गाव गल्लोगल्ली त्या बायच्या अंगात यायचं आमच्या लहानपणी. त्या गाणगापूरला जायचं आम्ही भेटीसाठी. त्या आरतीच्या वेळेस अक्षरशः ठिकाणा मला तर पहिल्यांदा रडलोच होतो मोठ्या लहानपणी. इथं ह्या बाईच्या अंगात तिथं म्हणजे कुणाला चिंता सुरू करू अरे बरं कुठं बसावे अंगात येण्याचा असला प्रकार जे की आपल्या वारकरी संप्रदायाला मान्य नाही, अंगात येणं मान्यच नाही. तर त्या भोंदूगिरी बद्दल माझ्या अंगात अंका देव आहे म्हणणं म्हणजे तुमच्या गल्लीतल्या मेंबरनं म्हणो, राष्ट्रपतीनं म्हणो की पंतप्रधानानं म्हणो, तुम्ही देवाचे अवतार असाल तर आम्ही का भूताचे अवतार आहोत? आपण सगळेच देवाचे अवतार आहोत हे आपलं मान्य करा. मग ज्यावेळेस आम्ही आमच्या हातून सकारात्मक काम होतं त्यावेळेस नक्कीच आम्ही देवाचं काम करत असतो. त्यावेळेस आमचे नकारात्मक म्हणा किंवा विध्वंसक काम करत असतं त्यावेळेस आम्ही राक्षसाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतो. तर एक अभंग इतका सुंदर लिहिला तुकाराम महाराजांनी, महाराज कुणाला म्हणावं, महाराज कुणाला भगीरथ कपडे वापरणारा महाराज म्हणा. तुकाराम महाराजांनी त्याला जोड्याला आणले. भगीरथ तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. आणि भगव्याला जर महाराज म्हणलं कागोदर मला म्हणावं ते कुत्रे भगवे भरपूर असतात. एका म्हणणार आमचे महाराज म्हणतात कसं, आमचे महाराज बघा आपल्या जटा किती वाढवलेत. अरे जटा वाढवलेल्या वाढवल्यानंतर महाराज म्हणायचं असेल तर त्याच्या अगोदर आसोलाला महाराज म्हणायला पाहिजे. एखाद्या मला नाही म्हणले आमचे महाराज 6 महिने गुहेत राहतात. गुहेत राहणाऱ्याला महाराज म्हणायचं असेल एकच अभंग आहे सगळ्यांचा. आता प्रमाण कधीतरी योग्य वेळी देईन तुम्हाला, मस्त गाऊन दाखवेल. कीर्तनामध्ये मस्त मी नाचतो गातो अगदी सगळे नाचायचंच आहे आपल्याला. इथं नाचता येत नाही प्रवचनामध्ये, तुम्हाला वाटत लिट्टी जर घातलं मॉडेल समजा. पण मग तुकाराम महाराज सांगितले की जर गुहेत राहणाऱ्याला जर महाराज म्हणायचं असेल तर प्रत्येक उंदराला पाया पडायला पाहिजे, महाराज तुम्ही महाराज आहात आमची, असं ते पाया पडायला पाहिजे. असं ते म्हणजे भोंदूगिरी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोडी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावूनी वैराग्याची कळा, भोगिती विषयाचा सोळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती. त्याचं तोड बघणं. आमची आई फार म्हणायची मस्त, आपली उशिरा भेट झाली खरं तुमची आमच्या आईची भेट व्हायला पाहिजे होती, भाका मिसराची झाली होती. आमची आई असं म्हणायची की दिवस निघाल्यानंतर उठणारे तोड बघून ये. किती मोठी भीती आहे. दिवस सूर्योदय झाल्यानंतर जे उठतंय का त्याचं तोड बघून ये. ह्याच्यात अंधश्रद्धा आहे का प्रयत्नवादी म्हणणं आहे? प्रयत्न आहे. लवकर उठा, कामाला लागा. जो लवकर उठले की माणूस लवकर झोपतो. पण आता नाईट ड्युटी असेल त्याला काय करा, काही नाईट ड्युटीच्या ड्युटी असतात ना काही कंपन्यांमध्ये वगैरे. परंतु मला हे सांगायचे की हे लक्षण आहेत त्याचे. म्हणून तुकाराम महाराजांनी अशी भोंदू लोकांवर फार अभंग आहे. भोंदू लोकांवर तुकाराम महाराजांनी जेवढी टीका केली तेवढी कुणीच टीका केली नाही. एखाद्यानं म्हटलं मी अमक्या जातीत आहे, मला वेद सांगण्याचा अधिकार आहे. तुकाराम महाराज वेदाचा तो अर्थ आमाशीची ठावा, ते मुद्दाम डबल आले येराने व्हावा भारमाता हे म्हणण्यामागचं हे उदाहरण का तर तुम्हाला अधिकार नाही असं म्हटल्यामुळे तुकाराम महाराज तो अभंग लिहिला होता. अरे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऐकले तर शब्द ब्रह्मामध्ये अडकलेला हा समाज, शब्दामध्ये अडकलेल्या समाजाला मुक्तच देण्यासाठी आम्ही या कामासाठीच आमचं इथं येणं आहे हे सांगायचं होतं तुकारामाला. दुसरं काय म्हणजे इथं कर्मयोग सांगितलंय. दुसरं आहे की ईश्वर निर्मिती फार सुंदर सांगितली. हे मात्र माझ्या आवडीचा विषय आहे. कधी कीर्तनात आल्यानंतर ह्याच्याला अर्धा तास घेतो, पण आता मात्र 5 मिनिटं घेतो. किती मिनिटं झालं मगो मी तर आत्ता उत्तर पत्रिका सुरू केलो. बरं 5 मिनिटं. तर कीर्तनामध्ये फार मजा येते. देवाचं स्वरूप खरं कोण सांगितलं? तुकाराम महाराज सांगितलं. बरं अगोदर हा सिद्धांत पूर्वी कोणत्या संतांनी मांडला नव्हता. त्यानंतर तो बाबुराव बाबुलांनी मांडला. आपल्या योगा वेदाआदी तो होता
तू सूर्याला सूर्य म्हटलेस तेव्हा सूर्य सूर्य झाला, तू चंद्राला चंद्र म्हटलेस तेव्हा चंद्र चंद्र झाला. हे बाबूराव बागुलाच्या कवितेचं वाक्य आहे. वेदाआधी होतं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर केशवसुतांनी व्याख्या केली देवाची. देव दानवे नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या, काठोकाठ करू द्या फेला, फेस बराबर उचलू द्या. या कवितेमध्ये होतं. पण तुकारामांनी अगोदर काय म्हटले, जेने तुझ झाले रूप आणि नाव, पतितय हे दैव तुझे आम्ही, नाही तरी तुझ कोण हो पुसते, निराकार येथे एकाएकी. हे देवा तुला कोण विचारला तरी मला सांगा, ज्यावेळेस माणूसच नसेल या पृथ्वीवर, नुसतं निसर्ग सौंदर्य असं वाटल्यास ते कोणतं जुरासिक पार्क मध्ये कोणता प्राणी दाखल होता? डायनासोर. डायनासोर 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 कशाला देव मानायला गेला? डायनासोरला देव कोणता? मग याचा अर्थ आपण म्हणतो आधी देव मग मानव, पण तुकारामाला हे सुद्धा मान्य नाही. म्हणून तुकारामाला अरे देवा, जेणे तुझं झाले रूप, तुला रूप आणि नाव देणारे आम्ही संत आहोत, तुला कोणी विचारत नव्हता, तू नव्हतास का असं म्हटलं नाही तुकारामाने. तू निर्गुण निराकार शक्तीमध्ये होतास, पुन्हा आम्ही केला आगाऊपणा. तुझ्या हातात त्रिशूळ दिलं, कधी तुझ्या डोक्यावर हातीचं मुंडकं बसवलं, तुला 4 हात दिले, कधी 4 पाय दिले, कोणी मोरावर बसवलं तुला कोणी. हाच अर्थ निघतो कणीवर याचा. जर शांत चित्ताने विचार केला कर्तव्योगाच्या व्याख्यानं मार्गाने, तर हाच अर्थ निघतो की संतांनी या देवाची निर्मिती केली. याचा सबळ पुरावा तुकारामाचा हा अभंग आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर गाथा वाचता, 5 अभंग वाचा. 5 अभंग दररोज वाचायला काय आहे? 2 वाचा. मी 100 वाचतो दररोज. वाचले बघा घ्या कापडात बांधतच नाही मी. तुकाराम महाराजांची हालत माझी याची कोणी वाईट करत नाही. कारण हे खरं सांगतो तुम्हाला, हे कापडात बांधून हळद कुंकू व्हायची वस्तू आहे ही, का आचरणात आणायची वस्तू आहे? ह्याचं बॉन्डिंग करून तुम्ही माझी किंमत करणार का? याची हाल केले त्याचा अर्थ मी जास्त अभ्यास केला असावा. 10 वर्षापासून बघा, आणखी पान बघा मधलं कसं परत पोरामध्ये, त्याचा अर्थ तू वाचलाच नाहीस असा. म्हणून उद्या दुसरी घेता येईल परत आपल्याला, आणखी घेता येते. पण विनंती आहे माझी, तुकाराम महाराज असतील, बसवेश्वर असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, अशी बऱ्याच 5-50 नावं सांगता येईल मला. हे अनुभवासाठी वाचा, मग मत ठरवा आपलं की कुठल्या मार्गाने जायचं. दाभोळकरही वाचा, शरद जोशी वाचा. ध्यानात ठेवा, आमच्या वारकरी संप्रदायाच्या बेसवर चालणाऱ्या या चळवळी आहेत. ध्यानात ठेवा, स्वातंत्र्य समता बंधुभाव यावर असलेली राज्यघटनेचे सगळे अभंग तुम्हाला मी एका कीर्तनामध्ये या गाठ्यात दाखवतो. स्वातंत्र्य समता आणि बंधुभावाचे शेतकरी संघटनांचे, शेतकऱ्याचे दुःख सांगणारे सगळे अभंग याच्यामध्ये आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तर 90% काम तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांनी केलं. म्हणजे या सगळ्याची गंगोत्री कुठली आहे? आमचा वारकरी संप्रदाय. या दृष्टीनं आपण याचा अर्थ मी असं म्हणत नाही कोणतं हलकं कोणतं भाई असं म्हणणार नाही मी, पण हे जर मला पूरक बघा कसं असतंय बघा. मी जर जातीभेद मानू नका म्हटलं तर मी जातीभेद मानू नका म्हणतोय. आणि तुकाराम महाराजांनी म्हटले तर असं म्हणलं तर अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, याचा अर्थ ब्राह्मणावर टीका नाही. तर तुम्ही आम्ही जर भक्त असू तर तुम्ही प्रिय, आणि तुम्ही अभक्त असू तर तुम्ही आमच्या कामाचे नाही, असा अर्थ होतो बरं त्याचा. लक्षात असेल, त्याची वेगळा अर्थ काढू दे. तर एकंदरीत असा हा प्रकार माझं लिखाणी चालू आहे. नक्कीच मला आवडेल ज्यावेळेस मी संत साहित्यातील प्रबोधन स्थळे हा ग्रंथ कंप्लीट करेन, त्यावेळेस नक्कीच मी त्यावेळेस सादरीकरण करेन. मित्र, खूप मोठा विषय आहे. मला शैव वैष्णवाबद्दल बराचसा भार द्यायचा होता, परंतु आता आज वेळ खूप झाला, तरी पण 5-10 मिनिटं मी आलो तिथे. पुन्हा कधी निवांत भेटूया, पुन्हा कधी नक्कीच कीर्तनाच्या माध्यमातून भेटूया किंवा प्रवचनाच्या माध्यमातून भेटूया. काय तर पूर्ण वेळ आपल्याला देता येईल. आमचे 1.5 तास कीर्तन चालते, कमीत कमी 2 तास कीर्तन चालते. त्यामुळे प्रत्येक विषयाला आपल्याला व्यवस्थित वाव देता येतो. त्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधूया. या ठिकाणी खरं म्हणजे आमचे मित्र कलम सर यांची ही धडपड मी गेल्या बऱ्याच वर्षापासून पाहतो. नेहमी मी इथं मागं बसून गेलोय बऱ्याचदा श्रोता म्हणून, परंतु आज इथं उभारण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली, त्यांचा आभार मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे ही चळवळ चालवणं सोपी गोष्ट नाही. ह्याचं श्रेय सुद्धा कलम सर तुम्हाला देणार नाही. ह्याचं श्रेय तुमच्या अनुभवामध्ये त्यांचं आहे. तुम्ही मला बोलावलं असतो, मी इथं आलो असतो, दोघं काय केलं असतो असं आहे. म्हणून तुम्ही जीवन केले, बरोबर आहे ना. मी नेहमी म्हणतो कीर्तन करत असताना वारकरी संप्रदाय महाराजांनी जीवन ठेवला नाही. महाराजांनी तर वाईट कामं केली, म्हणून काही महाराज जेलमध्ये
आमचा वारकरी संप्रदाय टाळकऱ्याने जीवन ठेवला आहे. आमच्या बाजूला जे विनेकरी आहे, टाळकरी आहे, मृदंग वाजवणारा, पिठी वाजवणारा, त्यांनी वारकरी संप्रदाय आमचा जीवन ठेवला आहे. खरं तसं इथं सुद्धा तुम्ही सगळे श्रोते अहो मी दुबळा अर्जित असे भक्ती असं उदाहरण दिलं. वक्तृत्व अवधानाचा होय चारा या श्लोकामध्ये श्रोत्याचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. खूप वेळ झालेला आहे इथं आटोपता घेतो. बघू श्रोता म्हणून तर नेहमी येतोच. पुन्हा पुन्हा आपण संपर्कात राहूया आणि या ठिकाणी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून आणि आमच्या अध्यक्षांना सुद्धा या ठिकाणी तुम्ही अध्यक्ष स्थान दिलं आमच्या पाहुण्यांना, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार म्हणून मी या ठिकाणी थांबवतो.